पोरं बसले आतमध्ये. सगळे आलेत गाडीत. इथं आमच्या आता बॅगा ठेवलेले आहेत आणि हे सगळे आता पुढं पोरं बसतात. आम्ही आता पेट्रोल भरायला थांबलो. आम्हाला 15,000चा पेट्रोल स्पॉन्सर केला नाही. ते बघा ही गाडी आहे. तर आम्ही आता ओशिओनो हॉटेलमध्ये आलो. इथं 100 रुपयात अनलिमिटेड नाश्ता असतो. तर तुम्ही बघू शकता 100 रुपयाचा अनलिमिटेड नाश्ता आहे. किती हवा आहे तेवढा खाऊ शकता. तेव्हा सगळ्यांनी कसं काय काय आणलं नाही. आता आम्ही गणपतीपुळे इथं आलो. मला दाखवतो किती गर्दी वगैरे काय आहे ते. दर्शनासाठी एवढी गर्दी नाही आहे. तुमचं पटकन दर्शन होणार आहे. श्री गणपतीपुळेचे गणेश मंदिर बघा. समोर समुद्र किनारा आहे. बघू शकता ही गणपतीपुळेची किनारपट्टी. आपला सुंदर किनारा आहे आणि इकडे श्री गणपतीचं मंदिर आहे समोर. आम्ही आता सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र रत्नागिरी येथे आलो आहे. तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय ते. तुम्ही बघू शकता आमच्या इकडं भेटणारी शिंगटी सुद्धा ॲक्वेरियममध्ये आहे. अरे फाइंडिंग निमो. तर तुम्ही निमो पिक्चर बघितलं नसेल तर निमो पिक्चर जाऊन बघा. त्याच्यात सुद्धा इथली मासे आहेत. निमो हा कोण आहे? अरे सोडा. तर ही आपल्याकडची कोलबी बघा. कोलबी सुद्धा इथे ठेवलेली आहे. आणि हा मोठी कोलबी आहे. मासा कुठं आहे? हे बघ कुठं आहेत ते. मासे मागं लपलेत. घाबरत आहे समोर. तर या माशाचं नाव बघा वडा आहे. वड्यासारखे दिसतात. आता आमच्याकडं नदीत दिसण्यात येतं तांबोशी. तर हा बघा खेकडा कसा शांत बसलाय तो बघा. 1 hour later. आता आम्ही म्युझियममध्ये जातो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे स्टोअर करून ठेवलेले आहेत. ते बघा अशा प्रकारचं म्युझियम आहे इथे रत्नागिरीमध्ये. मासा बघा केवढा मोठा आहे तो. गिटार मासा. तुम्ही बघू शकता शार्कच्या दातांपासून बनवलेले शोभिवंत अलंकार. आणि हा इथं डॉल्फिन सुद्धा ठेवलेला आहे. इथे शंख शिंपले ठेवले नाहीत म्युझियममध्ये बघा. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे येथे आलं. तिथं विविध प्रकारच्या नारळाचे व्हरायटी लावलेले. तुम्हाला दाखवतो कुठले कुठले आहेत ते. तर हा फळांची राणी मँगोस्टीनचा झाड आहे बघा. मँगोस्टीनची फळं कशी असतात ही सगळी मुळं चालत आहेत. आता रिसर्च स्टेशन बघतायत कोकोनटचा. सर्वत्र कोकोनटचीच झाडं आहेत. आणि मध्ये लाखीबाग म्हणून केळी, अननस, नटमेग अशी झाडं लावलेली आहेत. आम्ही वेंगुर्ला जातो नाश्ता करायला. थोडा दुकानाच्या इथे थांबतो. The next day. तर दुसऱ्या दिवशी आम्ही प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे भेट द्यायला आलो. तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय येते. तर इथं प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचं मुख्य कार्यालय आहे आणि खालती नर्सरी. तुम्हाला दाखवतो नर्सरी काय काय आहे. तर इथं या एवढ्या प्रकारच्या मँगोच्या व्हरायटी आहेत. हे बघा अशा प्रकारे नर्सरी इकडे.
नागेश काय सांगतोय? एक्झॉटिक फळ आहे. आम्ही आता हे पेरू देश माहिती आहे तुम्हाला? पेरू देशातनं खास मागवलेलं आहे. तिकडे आपण आता त्याची मोठी बाग करणार आहोत आणि बाहेर आपण हे जे सिट्रसी फ्रूट आहे ते आपण पसरवणार आहोत. अरे कहना क्या चाहते हो? एक तर इथे ॲग्रोमेट्रोलॉजी आहे इथे सगळे ग्राफ्टिंग केलेले आंब्याचे झाड आहे. One eternity later. तर मित्रांनो आम्ही आता सावंतवाडी येथे मार्केट फिरण्यासाठी आलो. तुम्हाला दाखवतो मार्केट वगैरे कसं काय आहे इकडे. हे नागेश वगैरे आहेत. हे नागेश काय घेणार आहेस तू? काय घेतोयस? डायनासोर. तर लाकडाचे वेळी वगैरे सगळं इथं आहेत. खेळणे वगैरे. मार्केट अजून पुढं लय मोठं आहे. बघूया कुठपर्यंत आम्ही जातो. त्यात संध्याकाळ पण झाले. फळं वगैरे तिकडं भाजी वगैरे सगळं आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला पूर्ण मार्केट भरलेलं असतं सुट्टीच्या दिवशी. इथं रस्त्याच्या साईडला पूर्ण आंबे आहेत. हापूस आंबा आहे इकडचा. बघू शकता तुम्ही पूर्ण आंबेच आहेत सगळीकडे. तर सिंधुदुर्गात आलो म्हणजे मालवणी खाजा घ्यायला नको काय. तर पटापट मालवणी खाजा घेऊया. तर आता मालवणी खाजा आम्ही 2 पाकिटं घेतले आहेत. आता नागेश आईस्क्रीमचा वगैरे बघतोय. तर हा आहे सावंतवाडीचा तलाव. तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे तो.